श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी गावात संतवाडी येथे घडलेला नेमका प्रकार काय आहे, ज्यामध्ये ऊसतोड महिला कामगारांना मारहाण करण्यात आलेली आहे? जाणून घ्या सविस्तर माहिती. नमस्कार, मी अरुण बोर्डे. सोशल मीडियावरती सध्याला व्हिडिओ व्हायरल झाला आहे. महिला ऊसतोडणी कामगार आपली फिर्याद श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे घेऊन आल्या होत्या, ज्यामध्ये आपल्याला व आपल्या बरोबर असलेल्या महिला, लहान बालके व पुरुषांना बेदम मारहाण करण्याचा त्यांनी दावा केला. नेमका हा विषय काय आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. 23 डिसेंबर 2025 रोजी संतवाडी येथे ऊसतोडणीचं काम चालू होतं, ज्यामध्ये शेजारील शेतकऱ्यांनी संबंधित महिलांना विचारणा केली की यामध्ये मिरचीच्या सरीवरून ट्रॅक्टरचे चाक गेले, ज्यामध्ये काही मिरचीचे झाडं मोडले गेले आणि याचाच जाब त्यांनी संबंधित महिला ऊसतोडणी कामगारांकडे विचारला. त्यामध्ये संबंधित महिलांनी स्पष्टपणे सांगितले की या सरीवरून आमचे ट्रॅक्टर गेले नसून दुसऱ्याचे ट्रॅक्टर गेलेले. पण या घटनेचा मनात राग भरून गावातील आपल्या ओळखीचे काही व्यक्ती जमा करून संबंधित व्यक्तीने ऊसतोडणी महिला कामगारांना तसेच पुरुषांना मारहाण केली आणि या मारहाणीच्या विरोधामध्ये संबंधित महिला कामगारांनी श्रीगोंदा पोलीस स्टेशन येथे फिर्याद केली. 2 दिवस उलटूनही संबंधित पोलीस स्टेशन मध्ये कुठल्याच प्रकारची तक्रार घेतली गेली नाही. पण या घटनेच्या संदर्भातला व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यामुळे आदिवासी संघटना आक्रमक झाल्या व SP ऑफिस नगर येथे संबंधित व्यक्तीवरती गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली. न्याय हक्काचा हा प्रवास इथंच थांबत नाही. या घटनेतून अनेक बाजू समोर येतात. दूर गावातून भाकरीच्या शोधासाठी ऊसतोडणीच्या कामासाठी आलेले ऊसतोड कामगार हे आज न्याय हक्काची मागणी करण्यासाठी गेले असता परस्पर विरुद्ध गुन्ह्याच्या प्रक्रियेमध्ये अडकल्याचे चित्र स्पष्टपणे जाणून येते. गावागावामध्ये ठराविक असे काही व्यक्ती असतात, त्या स्वतः शेतकरी असूनही शेजारी शेतकऱ्याच्या ऊसाला तोड आल्यानंतर काही ना काही काड्या करणे, चांगल्या कामाला खोडा घालणे ही त्यांच्यातील वैशिष्ट्ये. ज्यावेळेस ऊसतोडणीचा सीझन चालू होतो त्यावेळेस ही वैशिष्ट्ये त्यांची दिसून येत असतात. मिरचीचे झाडं मोडल्यासारखे अशा क्षुल्लक कारणामुळे आपल्या बरोबर इतरांचे नुकसान करून आपले विविध गुण दाखवत असतात. याच प्रवृत्तीला साध्या भाषेमध्ये उलटी खोपडी झोपडी फुकी असे म्हणतात. आज घडीला कडाक्याच्या थंडीमध्ये ऊसतोडणीचे काबड कष्टाचे काम करून सुखाचे घास खाणाऱ्या आदिवासी ऊसतोडणी कामगारांच्या वाट्याला आज संबंधित व्यक्तीच्या चुकीच्या धोरणामुळे, चुकीच्या विचारसरणीमुळे, अहंकारामुळे आणि मनामध्ये भरलेल्या द्वेषामुळे आज त्यांच्या वाट्याला कडाक्याच्या थंडीमध्ये वनवन फिरण्याची, उपासमारीन राहण्याची, न्याय हक्कासाठी वनवन फिरण्याची वेळ आलेली आहे. या घडलेल्या प्रकरणावरून एक प्रश्नचिन्ह निर्माण होतो. मोडलेल्या 5-10 मिरचीचे मोल किती? अंगावर दाखल झालेले गंभीर स्वरूपाचे गुन्हे कोर्ट आणि कचेरी. आपल्याला काय वाटतं हे कमेंट करून नक्कीच कळवा. मिळवलेली ही माहिती विश्वसनीय स्रोत, ज्यामध्ये संघटनेचे पदाधिकारी तसेच इतर अधिकारी यांच्याकडून मिळवलेली ही माहिती आहे. नगर जिल्ह्यातील सहकार क्षेत्रामध्ये ऊसतोडणी कामगारांचा त्यांच्या कष्टाचा मोलाचा वाटा आहे. शेतकरी आणि शेतमजूर ह्या एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत आणि त्यांचा विकास, त्यांची समृद्धी ही एकमेकांवरती अवलंबून आहे. त्यामुळे अशा क्षुल्लक कारणामुळे आपसातील वैर आणि द्वेष वाढू नये हीच अपेक्षा. चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. दिलेल्या माहितीबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट करून नक्कीच कळवा.